नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। फुलेवाडी स्लॅब दुर्घटनेप्रकरणी कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले निलंबित। शहर अभियंता रमेश मस्कर आणि उपशहर अभियंता सुरेश पाटील यांना कारणे दाखवा नोटीस, महापालिकेची कारवाई। ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना मान्यवरांच्या उपस्थितीत संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान। अशोक सराफ यांनी कोल्हापूरकरांविषयी व्यक्त केली कृतज्ञता। पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेली कोल्हापूर महापालिकेतील बैठक म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा। आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक संदीप देसाई यांची टीका। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम्ही भारतीय लोक आंदोलन सोमवारी काढणार, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा। आणि खोटी बिलं तयार करून कर्मचाऱ्यानेच घातला 24.25 लाखाला गंडा। वारणा नगर इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजचा कर्मचारी नंदकिशोर जाधव याच्यावर कोडोली पोलिसात गुन्हा दाखल। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। पेटंट, सहकार, उद्योग, कृषी अशा सर्वच क्षेत्रात राजर्षी शाहू महाराजांनी उत्तुंग असं कार्य केले। शेतकरी अडचणीत असताना नेमकं काय केलं पाहिजे अशी दूरदृष्टी शाहू महाराजांच्याकडे होती। आत्ताच्या परिस्थितीत राज्य सरकारनं त्यांच्या धोरणाप्रमाणे काम केलं पाहिजे अशी अपेक्षा आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली। कैलासवासी हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट, राज प्रकाशन आणि राजर्षी शाहू अध्यासन यांच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण आणि पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते। यावेळी गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांना पद्मजा प्रेरणा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। तसंच यावेळी राजर्षी शाहू महाराज संक्षिप्त चरित्र या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। कैलासवासी सौभाग्यवती हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट, राज प्रकाशन आणि राजर्षी शाहू अध्यासन यांच्या वतीनं राजर्षी शाहू स्मारक भवनात पुरस्कार वितरण आणि पुस्तक प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता। प्राचार्य डॉक्टर JK पवार यांनी प्रास्ताविकात या पुस्तकातून शाहूंच्या वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकण्यात आल्याचं सांगितलं। यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा प्राध्यापक स्वाती कोरी यांना प्रदान करण्यात आला। तसंच राजर्षी शाहू महाराज संक्षिप्त चरित्र या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं। दरम्यान स्वाती कोरी यांनी पुरस्काराच्या रक्कमेत स्वतःकडील 5,000 रक्कम घालून 10,000 रुपये बालकल्याण संकुलाला देत असल्याचं जाहीर केलं। यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीपुढे पोहोचवण्याचं काम JK पवार करत असल्याचं सांगितलं। सध्याचं युग हे डिजिटल युग आहे। डिजिटल फुटप्रिंटवर हा महापुरुषांचा इतिहास, त्यांचे पुरोगामी विचार येणं गरजेचं आहे। महापुरुषांनी देशाला, राज्याला घडवण्याचं काम केलं। त्यांचा वसा आणि वारसा पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाणं आपली जबाबदारी आहे असं नमूद करत सध्याच्या सरकारनं राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श घेऊन अडचणीतल्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे असं प्रतिपादनही आमदार सतेज पाटील यांनी केलं। पवार सर म्हणले तसं पेटंट हा शब्द आता प्रचलित झाला, परंतु त्या काळामध्ये शाहू महाराजांनी त्या पेटंटच्या संदर्भातली भूमिका घेतली। उद्योग व्यवसाय या कोल्हापूरमध्ये उभा राहायला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी घेतली। सहकार क्षेत्राला चालना दिली, किंबहुना शेती अडचणीत असताना काय करावं यावर JK पवार सरांनी 3 पानं लिहिलेले आहेत। शाहू महाराजांनी काय अपेक्षित करावं मी तेवढे झेरॉक्स करून आता मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे। कारण की त्या काळात शाहू महाराजांनी शेतकरी अडचणीत आल्यावर, संकटात आल्यावर काय केलं पाहिजे ही दूरदृष्टी त्या काळामध्ये जी शाहू महाराजांनी ठेवली, सुदैवाने ती आता ठेवावी अशी आमची अपेक्षा असणार आहे।
माजी आमदार के.पी. पाटील यांनी महाराष्ट्र राजर्षी शाहूंच्या विचारांनी प्रेरित झालेला असल्याचं सांगितलं. पुरस्काराला उत्तर देताना प्राध्यापिका स्वाती कोरी यांनी हा पुरस्कार समाजासाठी काम करायला आणखी बळ देईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी डॉक्टर बसवेश्वर चेंडगे, ज्येष्ठ विचारवंत सुरेश शिपूरकर यांनीही विचार मांडले. यावेळी बी.ए. पाटील, विजय पवार, वसुंधराताई पवार, प्राचार्य डॉक्टर दिनकर पाटील, राजकुमार पवार डफळे, शकुंतला पाटील, डॉक्टर दिग्विजय पवार, श्रद्धा पवार, बबन रानगे, मंजुश्री पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर दौऱ्यावर आलेले एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांना शिरोली मदरसामध्ये प्रवेश नाकारणारे असलम सय्यद यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या बिल्किस सय्यद यांनी पत्रकार बैठकीत केली आहे. कोणत्याही धर्माच्या धर्मस्थळाच्या ठिकाणी कुणालाही प्रवेश नाकारता येत नाही असं असताना असलम सय्यद यांनी कोणत्या हेतूनं ओवैसी यांना प्रवेश नाकारला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांना शिरोली इथल्या मदरसामध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. यावरून आता राजकारण पेटलं असून सामाजिक कार्यकर्त्या बिल्किस सय्यद यांनी या प्रकरणी असलम सय्यद यांच्यावर आरोप केलेत. कोणतंही धर्मस्थळ हे सर्वांसाठी खुलं असतं. एमआयएमचे नेते ओवैसी जर नमाज पठण करण्यासाठी शिरोलीतील मस्जिदमध्ये जाणार होते तर त्यांची अडवणूक करणारे असलम सय्यद कोण आहेत असा सवाल उपस्थित करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. असलम सय्यद हे शिरोली मदरसा ट्रस्टशी त्यांचं काहीही संबंध नसताना असदुद्दीन ओवैसी जेव्हा इथं आले तेव्हा त्यांनी मदरसाचं जोहर नमाजपासून ते मगरिब नमाजपर्यंत गेट बंद केले. एका माणसासाठी 100 लोकांची नमाज त्यांनी थांबवली, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट ही की असदुद्दीन ओवैसीचा शिरोली मदरसामध्ये जाण्याचा कुठलाही शेड्यूल्ड नव्हता. त्यांचा शेड्यूल्ड होता इचलकरंजी सभा, बागलचौचं उद्घाटन आणि मुस्लिम बोर्डिंगमध्ये मीटिंग, एवढाच शेड्यूल होता. आणि मी कुठल्याही पक्षाचं किंवा काही घेऊन इथं आलेलं नाहीये. मला हाजी असलम सारख्या माणसांनी हे विचारायचं आहे की तुम्ही गेट का बंद केला? एका माणसासाठी तुम्ही गेट का बंद केला? या प्रकरणी मदरसा प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. कोणत्याही धर्माचं धर्मस्थळ हे सर्वांसाठी खुलं असतं. मात्र राजकारणासाठी कुणी कुणाची अडवणूक करत असेल तर मात्र अशा घटना समाजासाठी चुकीच्या असल्याचं बिल्किस सय्यद यांनी स्पष्ट केलं. लेह लडाखमधील पर्यावरणप्रेमी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या निषेधार्थ कोल्हापुरातील आम्ही भारतीय लोक आंदोलनच्या वतीनं सोमवारी 6 ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून 13 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. शुक्रवारी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. लेह लडाख इथल्या पर्यावरणप्रेमी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना देशद्रोहाच्या आरोपांखाली अटक केली आहे. या अटकेच्या निषेधार्थ आवाज उठवण्यासाठी आम्ही भारतीय लोक आंदोलनच्या वतीनं शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गिरीश फोंडे यांनी भारतीय संविधानानं दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लोकशाही मार्गानं अवलंब करणाऱ्यांवर मोदी सरकार अन्याय अत्याचार करत असल्याचा आरोप केला. प्राचार्य टी.एस. पाटील यांनी लडाखमधील जमिनी अदानी उद्योगाला देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना स्थानिक भूमिपुत्र विरोध करतायत असं सांगितलं. यावेळी कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांनी स्वच्छ चारित्र्याच्या सोनम वांगचूक यांना तुरुंगात टाकण्याच्या सरकारच्या दडपशाही विरोधात कोल्हापुरातील सर्व सामाजिक संघटना आणि कष्टकरी वर्गानं एकत्र येऊन आंदोलन करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी प्राध्यापक उदय नारकर, ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, रवी जाधव, कॉम्रेड दिलीप पवार, चंद्रकांत यादव, संभाजीराव जगदाळे, दिलदार मुजावर, प्रकाश जाधव, बाबूराव कदम यांनी मनोगतं व्यक्त केली. या बैठकीत सोनम वांगचूक यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम्ही भारतीय लोक आंदोलनच्या सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा तसंच 13 ऑक्टोबर रोजी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. खोटी बिलं तयार करून वारणा नगर इथल्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या कॉलेजला पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या नंदकिशोर बापूराव जाधव यानं 23,77,000 फसवलंय. या प्रकरणी कोडोली पोलिसात गुन्हा नोंद झालाय.
पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथला नंदकिशोर बापूराव जाधव याच्याकडे वारणा नगरमधील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये सिस्टीम अँड नेटवर्क विभाग प्रमुख आणि कम्प्युटर विभागाची जबाबदारी आहे. कम्प्युटर, CCTV, नेटवर्क, सर्व्हरची कामं आणि खरेदी करण्यासाठी 1,00,000 रुपयांपर्यंतची बिलं मंजूर करण्याचे अधिकार त्याला होते. कॉलेजला कम्प्युटर, CCTV, नेटवर्क, सर्व्हरचे तुलनात्मक पत्रकाप्रमाणे पुरवठा करण्याचं काम कोल्हापुरातील रुद्र इन्फोटेकला मिळालं होतं. मात्र जाधव यानं रुद्र इन्फोटेकच्या नावाचा लोगो, GST नंबरचा वापर करून बनावट बिलं तयार केली. ही बिलं त्यानं तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजला सादर करून सन 2023 पासून आज अखेर 23,77,000 रुपये कॉलेजच्या खात्यावरून आपल्या स्वतःच्या खात्यावर घेतले. संस्थेचे अकाउंटंट अजित पाटील यांनी खात्याची पडताळणी केल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर कोल्हापुरातील कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसेसचे सूर्यकांत भोसले यांनी नंदकिशोर जाधव यांच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कॉलेजची 23,77,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नंदकिशोर जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक करतायत. तृतीयपंथीयांना चालवण्यासाठी मिळालेलं भारतातील पहिलं रेशन दुकान कोल्हापूर जिल्ह्यातल्या मैत्री संघटनेला मिळाले. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते याचा परवाना प्रदान करण्यात आला. तृतीयपंथी समुदायाच्या हक्कांसाठी कोल्हापूरमधील मयुरी आळवेकर, शिवानी गजबर, अफजल बारसकर, सुहासिनी आळवेकर, अंकिता आळवेकर सातत्यानं लढा देत आहेत. तृतीयपंथीयांना सुद्धा अर्थार्जन करण्याचं साधन असावं अशी मागणी मागील 4 वर्षांपासून करण्यात येत होती. त्यातील एका मागणीला यश आलंय. तृतीयपंथीयांना चालवण्यासाठी मिळालेलं भारतातील पहिलं रेशन दुकान कोल्हापूर जिल्ह्यातल्या मैत्री संघटनेला मिळाले. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते याचा परवाना प्रदान करण्यात आला. 21/3/2007 सालापासून आपण मैत्री संघटना ही तृतीयपंथी समाजासाठी कार्यरत आहे. आज मैत्री संघटनेला प्रकाश आंबेडकर साहेबांच्या हस्ते आम्हाला रेशन दुकान देण्यात आलं. सर्व अधिकाऱ्यांचे आणि ह्या ऐतिहासिक निर्णयाला सहकार्य केलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. भारतातलं हे पहिलंच तृतीयपंथीयांचं दुकान आहे आणि या ऐतिहासिक निर्णयात हा परवाना दिल्याबद्दल पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जिल्हा अन्नधान्य पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, पुरवठा निरीक्षक अक्षय ठोंबरे, अन्नधान्य पुरवठा विभाग प्रमुख महेश ढवळे, नितीन धापसे पाटील, महेश काटकर यांचं मैत्री संघटनेनं आभार मानलेत. जादा परताव्याचं आमिष दाखवून कोल्हापुरातल्या मंगळवार पेठेतील प्रसाद आणि अश्विनी धर्माधिकारी या दाम्पत्यानं शहरातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून पोबारा केलाय. अनेक गुंतवणूकदारांनी याबाबत जुना राजवाडा पोलिसात लेखी तक्रार अर्ज दिलेत. मात्र अद्यापही हे दाम्पत्य पोलिसांच्या हाती लागलेलं नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांना लवकर अटक करावी अशी मागणी गुंतवणूकदारांकडून होतीये. कोल्हापुरातील मंगळवार पेठेतल्या मारुती मंदिराजवळ प्रसाद आणि अश्विनी धर्माधिकारी हे दाम्पत्य राहत होतं. काही वर्षांपूर्वी धर्माधिकारी दाम्पत्यानं एंजल ब्रोकिंगची फ्रँचायझी घेत शेअर ट्रेडिंग आणि ब्रोकिंगचा व्यवसाय सुरू केला होता. कोल्हापूर शहर आणि उपनगरातील लोकांकडून त्यांनी दरमहा 5% परतावा देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली होती. मात्र धर्माधिकारी दाम्पत्यानं मे 2025 पासून कार्यालय बंद करून शहरातून पोबारा केलाय. शहरातील अनेक गुंतवणूकदारांनी या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली आहे. मात्र अद्याप धर्माधिकारी दाम्पत्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी धर्माधिकारी दाम्पत्याला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली. माझे मंगळवारपेठेत प्रसाद विनायक धर्माधिकारी व त्याची पत्नी अश्विनी विनायक प्रसाद धर्माधिकारी यांची ओळख झाली आणि तेथे माझ्याकडून त्यानं टप्प्याटप्प्यानं पैसे गुंतवणूक करून घेतले. मी भौगोलिक हे विकून दागिने, वडिलोपार्जित प्रॉपर्टी आणि माझ्या मिसेसची प्रॉपर्टी विकून त्याला टप्प्याटप्प्यानं असे पैसे दिलेत आणि एका मित्राकडून पण 10 लाख रुपये त्याला घेऊन दिले आणि त्यानं आम्हाला 5% आमिष दाखवून आमची फसवणूक केलेली आहे. आणि बाकी तो लोकांना इतर पण फसवलेला आहे त्यानं कोल्हापूरमध्ये. ती लोक पुढे येत नाहीत तरी त्यांनी पुढे येऊन लोकांना यावं आणि काय असेल ते पोलिसांनी सुद्धा पकडून त्याला आणावं ही आमची ताबडतोब मागणी आहे. प्रसाद विनायक धर्माधिकारी व अश्विनी प्रसाद धर्माधिकारी या दोघांनी आम्हाला जादा पैशाचे आमिष दाखवून आमच्याकडून पैसे गुंतवणूक करून घेतले. दोघा भावांचे 13 लाख रुपये आहेत व मोठ्या भावाचे असे
69 लाख रुपये आहेत त्याचे. ते रामानगरमधील प्रॉपर्टी विकून त्यांनी गुंतवणूक केलेली आहे आणि त्या दोघांना लवकरात लवकर ताबडतोब अटक व्हावी आणि पोलिसांनी त्यांना लवकर अटक करावी अशी आमची मागणी आहे. प्रसाद धर्माधिकारीनं फसवणूक केलेल्यांमध्ये अनेक लोक त्याच्या मित्रपरिवारातले आहेत. कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नांबाबत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेली आढावा बैठक म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक संदीप देसाई यांनी केली आहे. शहरात 100 कोटींचे रस्ते प्रकल्प सुरू असताना त्यातील टक्केवारी, व्यवहार, दर्जाहीन कामं आणि ठेकेदारांच्या संगनमतावर संशय व्यक्त करत तुमचा आणि तुमच्या कारभाऱ्यांचा हस्तक्षेप थांबवला तरच महापालिका सुरळीत चालेल असं देखील देसाई यांनी म्हटलंय. तुम्ही मीटिंगमध्ये तुमच्या बरोबर जे टोळकं होतं, महानगरपालिकेतली महापौर भूषवलेली आहेत, त्याच्यामध्ये स्थायी समिती सभापतीचं पद भूषवलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं महानगरपालिकेचे कारभारी म्हणून त्यांना ओळखलं जाते. यांनी खरं तर या टोळक्यानं या कोल्हापूर महानगरपालिकेचा घात केलेला आहे. कुठलंही कॉन्ट्रॅक्टर, कुठलाही कंत्राटदार किंवा कुठलंही टेंडर द्यायचं असेल तर या अधिकाऱ्यांच्या वर प्रेशर केलं जातं. एखादं टेंडर बदलायचं असेल तर फोन केला जातो. एखादं टेंडर अनुकूल करून घ्यायचं असेल, स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टरच्या हिताचं करून घ्यायचं असेल तर अधिकाऱ्यांच्यावर प्रेशर केलं जातं. हे तुम्हाला माहीत नाही असं नाहीच आहे, हेही तुम्हाला माहीत आहे. तरी सुद्धा ज्या अधिकाऱ्यांच्यावर तुम्ही रुबाब गाजवताय ते जेवढे दोषी आहेत तेवढेच दोषी हे तुमचे कारभारी मंडळी आहे. हे मनमानी करणारी जी काही तुमची कारभारी मंडळी आहे आणि यांच्यावर तुम्ही कंट्रोल ठेवायला पाहिजे. यांना जसं अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या तुम्ही गोष्टी करता, अधिकाऱ्यांना निलंबन करायला पाहिजे अशा पद्धतीचं तुम्ही ठाम म्हणता, तशाच पद्धतीनं ही जे काही कारभारांचं टोळकं आहे महानगरपालिकेमध्ये, त्या कामावर अतिक्रमण केलेलं या कारभारांचं टोळकं आहे, याला तुम्ही कसं थांबवणार आहे? 100% टक्केवारीच्या विरोधात आंदोलन, त्या टक्केवारीच्या बद्दल कुठेही तुम्ही चौकशी करताना दिसत नाही. त्याच्या विरोधात साधं बोललेलं सुद्धा तुम्ही कुठं दिसत नाही. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे कामगार घेतले जातात त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कोण काय बोलताना दिसून येत नाही. म्हणजे फक्त या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अधिकाऱ्यांच्यावर रुबाब गाजवून आम्ही काहीतरी करायचा प्रयत्न करतोय हे जे दाखवण्याचं तुम्ही काम करताय, अधिकाऱ्यांच्यावर गुरगुरून जे लोकांच्या मध्ये तुम्ही दाखवायचा प्रयत्न करताय, आम्ही फार कृतिशील आहोत, हे 100% चुकीचं आहे. आणि जर खरोखर तुम्हाला महानगरपालिकेमध्ये बदल करायचा असेल, या महानगरपालिकेतलं कामकाज सुरळीत करायचं असेल तर तुमच्यापासून बदलाला सुरुवात करावी लागेल. तुमच्या या कारभारांच्या टोळक्याला, ज्याला तुम्ही समवेत घेऊन महानगरपालिकेत बसला होता, यांच्यामध्ये बदल करायची गरज आहे. ते तुम्हाला करून दाखवावं लागेल आणि तरच या कोल्हापूरला पटेल की तुम्हाला कुठेतरी बदल करायचा आहे. मला अत्यंत विनम्रतेनं तुम्हाला आवाहन करायचं आहे, जोपर्यंत या टक्केवारीचा मुद्दा, जोपर्यंत दर्जाहीन कामाचा मुद्दा, जोपर्यंत एखादं कॉन्ट्रॅक्ट कुणाला मिळाला पाहिजे, कुणाला नाही मिळाला पाहिजे, याच्याबद्दलचे फोनाफोनीचे मुद्दे हे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत अधिकार स्वतःचं काम व्यवस्थित करणार नाहीत. जर महानगरपालिका सुरळीत करायची असेल तर तुमचा हा हस्तक्षेप, तुमच्या कारभारांचा हस्तक्षेप हा वेळीच थांबवावा लागेल. एवढंच मला इशारा या निमित्तानं तुम्हाला द्यायचा आहे. फुलेवाडी इथल्या अग्निशमन केंद्र आणि कर्मचारी निवास इमारतीच्या दुर्घटनेप्रकरणी अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले याला निलंबित केले, तर शहर अभियंता रमेश मस्कर आणि उपशहर अभियंता सुरेश पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ही कारवाई पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीनंतर करण्यात आली असून दोषींवर तातडीनं कठोर पावलं उचलण्याचे आदेश त्यांनी दिले होते. DYP सिटी मॉलमध्ये भरवण्यात आलेल्या गोवन मार्केट ऑन कोल्हापुरी कट्टा या विशेष प्रदर्शनाचं उद्घाटन DY पाटील ग्रुपच्या विश्वस्त वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. आज आणि उद्या असे 2 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये गोव्यासह महाराष्ट्रातील विविध ब्रँडच्या वस्तू प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवण्यात आल्यात. या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन DYP सिटी मॉलच्या वतीनं करण्यात आले. याप्रसंगी शाहू दूध संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका नवोदिता घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापुरातील DYP सिटी मॉलला नुकतंच 10 वर्ष पूर्ण झालेत. या पार्श्वभूमीवर मॉलमध्ये गोवन मार्केट ऑन कोल्हापुरी कट्टा हे विशेष प्रदर्शन भरवण्यात आलंय. दी ओनली गोवन मार्केट, स्मितोरा आणि कोल्हापूर सर्वे यांनी DYP सिटी मॉलबरोबर हा गोवन मार्केट ऑन कोल्हापुरी कट्टा आयोजित केलाय.
यामध्ये गोव्याच्या खाद्यपदार्थांसह इतर वस्तू, कपडे आदींचं प्रदर्शन भरवून विक्रीसाठी ठेवण्यात आलेत. याचं उद्घाटन डी.वाय. पाटील ग्रुपच्या विश्वस्त वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते फीत कापून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आलं. यावेळी शाहू दूध संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका नवोदिता घाटगे, CHRO श्रीलेखा साटम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना वृषाली पाटील यांनी DYP सिटी मॉलला यशस्वी 10 वर्ष पूर्ण झालीत, हा अभिमानाचा क्षण असल्याचं सांगितलं. या निमित्तानं भरवण्यात येणाऱ्या या विशेष प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व व्यावसायिकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. नवोदिता घाटगे यांनी या प्रदर्शनात शाहू ग्रुपसुद्धा सहभागी असल्याचं सांगत एक चांगलं व्यासपीठ या माध्यमातून सर्वांना उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं. श्रीलेखा साटम यांनी मॉलच्या आजवरच्या 10 वर्षाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. या प्रदर्शनात गोव्यातील व्यावसायिकांचे एकूण 20 स्टॉल्स आहेत. यासह इतरही स्टॉल आहेत. या माध्यमातून गोवा टुरिझम बरोबर गोवा वाईल्ड लाईफ, गोवन फूड, गोवन कल्चरची ओळख होणार आहे. त्याचबरोबर दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू, कपडे, ॲक्सेसरीज यांची खरेदी करता येणार आहे. उद्या 5 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन DYP सिटी मॉलच्या वतीनं करण्यात आलंय. ऐतिहासिक वारशाचा एक महत्त्वाचा ठेवा असलेल्या वाघनखांची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे. मात्र ही वाघनखं कोल्हापुरात आली आहेत की नाही याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. खंडेनवमी दिवशी वाघनखं कोल्हापुरात आल्याची चर्चा आहे. मात्र पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी याचं खंडन केलं असून लवकरच वाघनखं कोल्हापुरात येणार असल्याचा त्यांनी दावा केलाय. कसबा बावडा इथल्या राजर्षी शाहू जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस इथं खंडेनवमी दिवशी शिवकालीन वाघनखं दाखल झाल्याचं वृत्त पसरलं होतं. त्यासोबत शिवशास्त्र शौर्यगाथा प्रदर्शनही होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे. त्यांची वेळ मिळाल्यानंतर लवकरच हे उद्घाटन होईल. जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाचा एक महत्त्वाचा ठेवा असलेली वाघनखं कोल्हापूरकरांना प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहेत. लंडनच्या संग्रहालयात जतन केलेली वाघनखं दीर्घ प्रयत्नांनंतर इथं दाखल होणार आहेत. त्याच्या प्रदर्शनाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यांची अद्याप वेळ मिळालेली नाही. त्यामुळेच वाघनखं दाखल होऊनही नागरिकांना पाहण्यासाठी खुली केली नसल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत बोलताना पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघनखं कोल्हापुरात आली नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे लोकांचा संभ्रम वाढलाय. त्यातच शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी वाघनखं दाखल झाल्याचं सांगितल्यानं शुक्रवारी महापालिकेच्या एका शाळेतील विद्यार्थी देखील या ठिकाणी आले होते. त्याबाबतचं परिपत्रक देखील शिक्षण विभागानं काढलं होतं. मात्र विद्यार्थी शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी आल्यानंतर वाघनखं आली नसल्याची माहिती शिक्षकांना देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी परत गेले. एकूणच वाघनखांची उत्सुकता कोल्हापूरकरांना लागून आहे. मात्र वाघनखं कोल्हापुरात आली आहेत की नाही याबाबतचा संभ्रम मात्र कायम आहे. राधानगरी तालुक्यातील कोनोलीपैकी हुंबे धनगरवाडा इथं शासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागानं सुमारे 80 लाख रुपये खर्च करून नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. या योजनेला 3 वर्ष पूर्ण झाली तरीही अद्याप ग्रामस्थांना पिण्याचं पाणी मिळालेलं नाही. लाखो रुपयांचा निधी खर्चूनही पिण्याचं पाणी देऊ न शकलेल्या या योजनेची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होतीये. कोनोली ग्रुप ग्रामपंचायतमधील सर्व वाड्या वस्त्यांसह डोंगरातील हुंबे धनगरवाड्याला नदीवरील नळपाणी योजना करण्यात आली. हुंबे धनगरवाडा इथं पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेची चाचणी घेण्यात आली. मात्र योजनेला जोडलेले PVC नळ सतत फुटत असल्यानं धनगरवाड्यापर्यंत पाणीच पोहोचू शकलं नसल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांमधून होतोय. पाणी तरी आलतं काय? पाणी तात्पुरतं पडायचं की तासभर पडलं की महिना 2 महिने बी नाही आणि 3 महिने बी नाही असं होणार. मे महिन्यात पडलं होतं एकदा, ते जो आता पडलं अजून तरी पाणी आलेलं. आता कसं येईल पाणी? आता येणारच नाही. आता उन्हाळ्यात तुम्ही पाणी कुठून आणताय का? मग आता उन्हाळ्यात पाणी आमचं म्हणजे कसं समजा स्कीमचं पाणी आटलं, ग्रॅव्हिटीचं पाणी आहे ते समजा सगळं लिकीच आहे. आता सगळ्या नळा लिकीच आहे ते. समजा ते जर चालू असलं तर आमचं थोडं थोडं पाणी त्याच्यावर चालतंय. नाहीच बंद झालं तर उन्हाळ्यात नाही पूर्ण पाणीच बंद होते. 16 एप्रिल मे जून 3 महिने पाणी जवळजवळ नाहीत. मग कुठेतरी आमच्या स्वतःची बोर आहे त्याचं, नाही तर वड्याचं पाणी कोणतरी असं आणायचं. तिथनं 1-2 किलोमीटर अंतरावर जाऊन दुचकीन पाणी आणायला लागते. या स्कीमचं काय नळ फुटतात का काय? या स्कीमचं
वर चालू केलं की त्यांचं त्या अधिकाऱ्यांचं मत आहे की खाली पाईप फुटती ते पाईप म्हणजे चांगली तरी आहे का असं त्यांचं? आता पाईप चांगली आहे का वाईट आहे सांगितलं विचारलं का नाही तुम्ही पाईप कसली वापरली एवढा सर्वे केलाय तर तुम्ही पाईप आमचं काय ती काय म्हणतात अंतर जास्त असल्यामुळं हे काय आम्हाला त्यातलं काय पाणी चढत नाही पाणी चढता व्यवस्थित आणि ज्यावेळी बंद केली स्कीमचं पाणी की नंतर ते फुगं होईत असं पाईप फुटत जातील. या योजनेला सौर ऊर्जा पंप जोडलाय त्याचीही क्षमता कमी पडतीये. विजेवरील विद्युत पंप जोडल्यास पूर्ण क्षमतेनं पाणी टाकीत पोहोचते मात्र पाण्याच्या दाबानं पाईप फुटून पाणी वाया जाते. शासकीय निधीतून मारलेल्या बोरवेललाही पाणी नाही. जुन्या सायफन नळ पाणी योजनेचे झरे फेब्रुवारी महिन्यातच आटत असल्यानं महिलांना पाण्यासाठी रानोमाळ वणवण करावी लागतेय. शासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी हुंबे धनगरवाड्याची तीव्र पाणी टंचाई लक्षात घेत या योजनेची चौकशी करून ग्रामस्थांना थेट नदीवरून पाणी पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 3 ऑक्टोबर या अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त महिला महाविद्यालय आणि कल्लेश्वर ज्युनियर कॉलेज कसबा बीड यांच्या वतीनं ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीद्वारे अभिजात मराठी भाषा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. कसबा बीडमधील महिला महाविद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनं अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. राजर्षी शाहू अध्यासन केंद्राचे प्रमुख माजी प्राचार्य डॉक्टर JK पवार यांच्या हस्ते ग्रंथपूजन करून ग्रंथदिंडीची सुरुवात करण्यात आली. प्राचार्य DK भोपळे, महाविद्यालयाचे प्राचार्य NM पाटील, सप्ताहाचे समन्वयक सहाय्यक प्राध्यापक YS पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ग्रंथदिंडीतील अभिजात मराठी, अभिमान महाराष्ट्राचा, माझ्या मराठीची बोलू कौतुके, माझ्या मराठीची थोरी, नित्य नवे रूप दावी असे अनेकविध फलक ग्रामस्थांचं लक्ष वेधून घेत होते. गावाच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या ग्रंथदिंडीचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. या ग्रंथदिंडीमध्ये प्राध्यापक उमेश कांबळे, सहाय्यक प्राध्यापक सूरज तिबिले, सहाय्यक प्राध्यापक सुप्रिया कालेकर, रजनीकांत खांडेकर, मंजुषा काटाळे, अमृता बाबर यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. व्हिजन इचलकरंजी या सामाजिक संस्थेच्या वतीनं दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यंकटराव हायस्कूल समोर सुरू झालेल्या या उपक्रमाला शनिवारी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना दिवाळी सणाच्या काळात मदतीचा हात देण्याच्या उद्देशानं इचलकरंजीत व्हिजन इचलकरंजी या संस्थेच्या वतीनं माणुसकीची भिंत हा उपक्रम राबवण्यात आलाय. यामध्ये नागरिकांनी वापरण्यायोग्य जुने कपडे, खेळणी, भांडी आणि इतर घरगुती वस्तू दिल्या. नको असेल ते द्या, हवे असेल ते घ्या या मानवतेच्या संदेशाला इचलकरंजीकरांनी मोठा प्रतिसाद दिलाय. गेल्या 9 वर्षांपासून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला यंदाही चांगला प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम रविवार 5 ऑक्टोबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार असून दानशूर नागरिकांनी या सामाजिक कार्यात सहभागी होऊन सहकार्य करावं असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय. या उपक्रमात व्हिजन इचलकरंजीचे कौशिक मराठे, महावीर भन्साळी, अमित कुंभार, इराण्णा सिंहासने, सुधीर सादळे, राजेश व्यास आदी सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तसंच इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी आणि व्यंकटराव हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनीही मोलाचं सहकार्य केलंय. करवीर तालुक्यातील वरणगे इथल्या भैरवनाथ आणि पाडळी बुद्रुकमधील अंबाबाई देवीला तेल घालून विजयादशमी दसऱ्याची सांगता झाली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी अंबाबाईचं आणि भैरवनाथ देवाचं दर्शन घेतलं. विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी पाडळी बुद्रुक आणि वरणगे इथं देवदेवतांना तेल घालून दसऱ्याची सांगता होत असते. त्यानुसार शुक्रवारी अंबाबाई आणि भैरवनाथ देवाला तेल घालण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. पाडळी बुद्रुक इथं सतेज पाटील यांनी अंबाबाई देवी आणि वरणगे इथं भैरवनाथ देवाचं दर्शन घेतलं. यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, शिवाजी गायकवाड, राम पाटील यांच्यासह बंटी पाटील प्रेमी ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कागल तालुक्यातील कुरुकली इथल्या प्रसिद्ध घोडेकर देवाची यात्रा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेनंतर घोडेश्वर मंदिर परिसरात कचरा साचला होता. त्यानंतर मुरगुड, हळदवडे आणि कुर्णीमधील तरुणांनी पुढाकार घेत स्वच्छता मोहीम राबवून मंदिर आणि परिसर चकाचक केला.
कागल तालुक्यातील कुरुखली इथल्या प्रसिद्ध घोडेकर देवाची यात्रा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रेला 4 लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती. यात्रेनंतर घोडेश्वर मंदिर आणि परिसरात कचरा साचला होता. त्यानंतर मुरगुड, हळदवडे आणि कुर्णीमधील तरुणांनी स्वच्छता मोहीम राबवून मंदिर आणि आजूबाजूचा परिसर चकाचक केला. मोहिमेसाठी उद्योजक विनोद चौगुले यांनी सहकार्य केलं. सर्जेराव भाट, सोमनाथ यर्नाळकर, ओंकार पोतदार, तानाजी भराडे, शिवाजी चौगुले, अक्षय पोतदार, जगदीश गुरव, अमर सुतार यांच्यासह अनेक तरुणांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला. या बातमीनंतर पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. रामदास कदमांच्या पत्नीने जाळून घेतले की त्यांना जाळले. अनिल परब यांचा सवाल. गृहराज्यमंत्र्यांना प्रकरणाची चौकशी करण्याचा सल्ला. अनिल परब अर्धवट वकील. उद्धव ठाकरे माझ्या आरोपांवर का बोलले नाहीत? रामदास कदमांचा प्रश्न. भारताला आता खऱ्या पंतप्रधानांची गरज. सध्याचे मंत्री भारताचे नव्हे तर केवळ एका पक्षाचे. उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. परवानगी न घेता हैदराबाद गॅझेटचा GR कसा काढला? ओबीसी समाजाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर छगन भुजबळ झाले आक्रमक. मनोज जरांगे काँग्रेसच्या भूमिकेवर संतप्त. थेट राहुल गांधींना दिला पक्षाचा सुफडा साफ होण्याचा इशारा. अहमदाबाद कसोटीत भारताचा मोठा विजय. वेस्ट इंडिजवर 1 डाव आणि तब्बल 140 धावांनी विजय मिळवत 1-0 अशी घेतली आघाडी. पिंजरा फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन. वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. अरबी समुद्रात घोंगावते शक्ती चक्रीवादळ. महाराष्ट्र गोवा किनारपट्टीला इशारा. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा. रोहित शर्मा, विराट कोहलीचं पुनरागमन. वनडेसाठी शुभमन गिल आणि T20साठी सूर्यकुमार यादव कर्णधार. कमी किमतीत सोनं देतो आणि गुंतवणुकीवर जादा परतावा देतो असं आमिष दाखवून कोल्हापुरातील रुईकर कॉलनी परिसरात राहणाऱ्या ज्योती पाटील यांची जयश्री माजगावकर या महिलेनं सुमारे 37 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी ज्योती पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयश्री माजगावकर हिच्या विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापुरातील सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या जयश्री मोहन माजगावकर हिची रुईकर कॉलनी परिसरात राहणाऱ्या ज्योती पाटील यांच्याशी तोंड ओळख होती. ओळखीचा फायदा घेत जयश्री हिनं पाटील यांना कमी किमतीत सोनं देतो, गुंतवलेल्या रक्कमेवर जादा परतावा देतो असं सांगून यांच्याकडून पैसे घेतले. मात्र त्यांना सोनं किंवा जादा परतावा दिला नाही. असंच अमिश पाटील यांची बहीण पल्लवी हांडे आणि मैत्रीण रूपा धोंड यांनाही दाखवलं. माजगावकर हिनं जुलै 2014 ते जून 2015 या कालावधीत आर्थिक गुंतवणूक करून घेत सुमारे 37 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी ज्योती पाटील यांच्या फिर्यादीवरून जयश्री माजगावकर यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. माजगावकर हिच्या विरोधात यापूर्वी फेब्रुवारी 2025मध्ये राजारामपुरी पोलिसात 10 लाख तर सप्टेंबर 2025मध्ये जुना राजवाडा पोलिसात सुमारे 30 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल असून सध्या ती कारागृहात आहे. कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्ड इथल्या अरुण शंकर चौगले यांच्या अडत दुकानात गुरुवारी रात्री चोरी झाली आहे. यावेळी चोरट्यांनी दुकानात ठेवलेल्या तिजोरीतील 60 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. या प्रकरणी चौगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापुरातील रुईकर कॉलनीत अरुण चौगले हे गूळ व्यापारी राहतात. शाहू मार्केट यार्ड इथं त्यांचं अडत दुकान आहे. गुरुवारी सायंकाळी ते अडत दुकान बंद करून घरी आले. गुरुवारी मध्यरात्री अज्ञातांनी त्यांच्या दुकानाच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज कापून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील तिजोरीत ठेवलेली 60 लाख रुपयांची रक्कम लंपास केली. चौगले हे शुक्रवारी सकाळी अडत दुकान उघडण्यासाठी दुकानात गेल्यानंतर चोरीचा हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. याबाबत त्यांनी अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस तपास करतायत.
कसबा बावडा इथल्या डॉक्टर DY पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आदिती महादेव नरके हिची 19 वर्षाखालील मुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाली आहे। वसईत आजपासून ही स्पर्धा सुरू होतीये। आदितीला या यशासाठी कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष सतीश घाटगे यांचं प्रोत्साहन आणि तन्मय करमरकर यांचं मार्गदर्शन लाभलं। या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय D पाटील, ट्रस्टी ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉक्टर AK गुप्ता, प्राचार्य डॉक्टर SD चेडे यांनी तिचं अभिनंदन केलं। नवी दिल्लीत 26 ते 28 सप्टेंबर या कालावधीत झालेल्या प्रथम पॅरा राष्ट्रीय सब ज्युनियर योगासन स्पर्धेत पट्टण कोडोलीतील वेदांत शिरगुप्पे यानं सब ज्युनियर गटात 37.56 गुण मिळवत सुवर्ण पदक पटकावले। या यशाबद्दल त्याची पट्टण कोडोलीत जंगी मिरवणूक काढण्यात आली। नवी दिल्लीत 26 ते 28 सप्टेंबर या कालावधीत प्रथम पॅरा राष्ट्रीय सब ज्युनियर योगासन स्पर्धा पार पडली। या स्पर्धेत हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली इथला वेदांत अनिल शिरगुप्पे यानं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक पटकावलं। याबद्दल त्याची गावातून जंगी मिरवणूक काढण्यात आली। सब ज्युनियर गटात 37.56 गुण मिळवून वेदांतनं अंतिम फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत राज्याची मान उंचावली। या स्पर्धेत देशभरातील 13 राज्यांमधील 37 संघ सहभागी झाले होते। त्यामध्ये महाराष्ट्रानं सर्वाधिक 5 पदकं जिंकत आपलं वर्चस्व राखलं। वेदांत हा महाराष्ट्रासाठी सुवर्ण पदक मिळवणारा पहिलाच खेळाडू ठरलाय। तो रणजीतील सौम्या योगा अकॅडमी इथं निलेश कांगिणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतोय। रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी डेफ स्कूल तिळवणी विद्यालयाचा तो विद्यार्थी आहे। मिरवणुकीत मुख्याध्यापक सुहास गायकवाड, क्रीडा शिक्षक मुसा शेख, रोटरी क्लबचे पदाधिकारी, शिक्षक आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते। कोल्हापूर शहरातील दुचाकींची चोरी करणाऱ्या कर्नाटकातील सुदीप मारुती गायकवाड याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून दुचाकी चोरीचे 3 गुन्हे उघडकीला आणत चोरीच्या 3 दुचाकी आणि 1 लॅपटॉप जप्त केलाय। कोल्हापुरातील शुक्रवार पेठ परिसरात राहणाऱ्या सुशील पोवार यांची दुचाकी 29 सप्टेंबर रोजी रात्री मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून चोरीला गेली होती। या प्रकरणी पवार यांच्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्याचा तपास करताना मूळच्या कर्नाटकातील मात्र सध्या टाकाळा परिसरात राहणाऱ्या सुदीप मारुती गायकवाड याला शाहूपुरी पोलिसांनी आज अटक केली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून शाहूपुरी जुना राजवाडा आणि शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणत त्याच्याकडून चोरीच्या 3 दुचाकी आणि 1 लॅपटॉप असा सुमारे 85,000चा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, अंमलदार मिलिंद बांगर, बाबा ढाकणे, सुशील गायकवाड, सनीराज पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील, कृष्णा पाटील, भैरू माने, दयानंद पाटील, रवी आंबेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला। फुलेवाडी रिंग रोडवरील महेश राख याच्या खून प्रकरणी करवीर पोलिसांनी प्रथमेश उर्फ चिन्या पाटील याला अटक केली आहे। या खून प्रकरणी करवीर पोलिसांनी आजपर्यंत एकूण 10 संशयित आरोपींना अटक केली आहे। पूर्व वैमनस्यातून फुलेवाडी रिंग रोडवरील नरसिंह कॉलनीत राहणाऱ्या महेश राख याचा सशस्त्र हल्ला करून 12 सप्टेंबर रोजी रात्री खून केला होता। या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिद्धार्थ गवळी हा अद्याप फरार आहे। दरम्यान पोलिसांनी आज या प्रकरणी प्रथमेश उर्फ चिन्या परमानंद पाटील याला अटक केली आहे। पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अंमलदार विजय तळसकर, सुजय दावणे, सुभाष सरवडेकर यांनी ही कारवाई केली आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। फुलेवाडी स्लॅब दुर्घटनेप्रकरणी कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले निलंबित, शहर अभियंता रमेश मस्कर आणि उपशहर अभियंता सुरेश पाटील यांना कारणे दाखवा नोटीस, महापालिकेची कारवाई। ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना मान्यवरांच्या उपस्थितीत संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान, अशोक सराफ यांनी कोल्हापूरकरांविषयी व्यक्त केली कृतज्ञता। पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेली कोल्हापूर महापालिकेतील बैठक म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक संदीप देसाई यांची टीका। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम्ही भारतीय लोक आंदोलन सोमवारी काढणार, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा। आणि
खोटी बिलं तयार करून कर्मचाऱ्यानेच घातला $24.25 लाखाला गंडा. वारणा नगर इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजचा कर्मचारी नंदकिशोर जाधव याच्यावर कोडोली पोलिसात गुन्हा दाखल. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.